बिबट्याचा प्रश्न ऐरणीवर आहे साहेब. खासदार साहेब, लेबर आलं आणि बसलंच, बैल फाडला. अनेक जणांचे कमेंट येत आहेत का कारखान्यांनी कंपाऊंड करून द्या, कारखान्याने हे करून द्या. अरे पण आपलेच पैसे आपल्यासाठीच वापरायचे, हा कुठला न्याय? कारखान्यांनी जर तुमच्याच ऊसातले तुमच्याच खिशातले पैसे आपल्या कामासाठी वापरायचे, हे सगळ्या गोष्टी का शासनाने केलं पाहिजे. काल परवा तर एक कमेंटवाली ऊसच बंद करा 1 वर्ष म्हटले कोणतरी. वाणी साहेब बरोबर आहे ना? कोणतरी म्हटलं का ऊसच लावायचं बंद करा वर्ष. 25,000 एकर ऊसाची नोंद आहे दादा आपल्याकडे. 25,000 एकर ऊसाची नोंद आहे. लाखो लोकांचे संसार त्याच्यावर आहे. तो जर ऊस तुटला नाही, त्याला जर पैसे मिळाले नाही, आत्ता दिवाळीला आम्ही पैसे दिले, ते जर पैसे मिळाले जर नसते तर जगांनी दिवाळी कशी केली असती काय कळेना. कोणाला 50 मिळाले, कोणाला लाख मिळाले, कोणाला 2 लाख मिळाले, पण मिळाले. आता हे संजय शेठ, अंबादास शेठ, हे तानाजी शेठ, हे सगळे म्हणतायत का एका टप्प्यात द्या. एका टप्प्यात देणं शक्यच नाही. अंबादास शेठ, ज्या वेळेला साखरेचं पोतं पडल त्यावेळेला बँक पैसे देते. आता बँक पैसे किती देते? त्या साखरेचे बाजारभाव 3100 रुपये MSP आहे, त्याच्यावरती कुठंतरी 2200, 2300, 2400 रुपये देते. त्या 2400 रुपये वाहतूकदारांना द्यायचे, तोडणीवारांना द्यायचे, कामगारांना द्यायचे आणि शेतकऱ्यांना पण द्यायचे. मग तो पहिला हप्ता दिला जातो. बाकीच्या कारखाने जास्त दिला, आपण कमी दिला का परत त्याच्यात तफावत देणार ना. शेवट केला का नाही? शेवट बाडी बिरवली का नाही? आम्ही कशी कवायला पण बिडवली, नव्हती पार लढत खडत कवायला पण बिडवली, आणि या वेळेला पण तशीच बिडवणार. काळजी करू नका.